उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेला आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकू, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा यांच्या डोक्यात गेली होती, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी मवियाच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय। यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं असल्यानं यंदा काही करू शकलो नाही, पण जून नंतर मात्र कामांचा पाऊस पडतो असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी दिले। दरम्यान शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। सोलापुरातील करमाळा तालुक्यात किरकोळ कारणावरून पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केली। वाद विकोपाला गेल्यानं पतीनं टोकाचं पाऊल उचललंय। युवराज आणि रुपाली शेरे असं या दाम्पत्याचं नाव आहे। आई वडिलांच्या या भांडणात 4 वर्षांची चिमुकली पोरकी झाली। सोलापुरातील सांगोला तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्याने अवकाळी पावसाचा फटका बसला। यात पेरू, आंबा या फळबागांचं नुकसान झालंय। तसंच दिनकर पवार या शेतकऱ्याचं पॉली हाऊस देखील जमीनदोस्त झालंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पंढरपूरमध्ये बांधलेल्या पुरातन राम मंदिरात किरणोत्सव झाला। चंद्रभागेच्या तीरावरील होळकर वाड्यातील राम मंदिरात वर्षातून केवळ रामनवमीच्या दिवशीच किरणोत्सव साजरा होतो। या प्रकाशानं संपूर्ण मंदिर उजळून निघालं। रामनवमी आहे, या शुभ दिवशी समोरच्या खिडकीतून ऊन येत असतं। बरोबर सकाळी 6:30 ते 7